तर राम मंडळी, सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता, आपण पाठीमागच्या काही व्हिडिओ बनवले होते की एका पिकासोबत आपण डबल पीक घेऊन कशा प्रकारे एका पिकासोबत आपण डबल पीक कशा पद्धतीने काढू शकतो. तर तुम्ही पाहू शकता, आता हेच बघा, आता पाहिले व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कशा प्रकारे आपण लागवड केली ती. तर तुम्ही आता पाहू शकता तेच पीक कशा पद्धतीने आहे. आता आपली येथे तुम्ही कपाशी पाहू शकता कशा पद्धतीने, त्या प्लस नंतर मूग, म्हणजेच कपाशीमध्ये मुगाचं पीक घेतलेलं आहे. साधारणतः हे 1 ते 1.5 एकरचा पुढे आपला हा प्लॉट आहे आणि पूर्ण क्षेत्रामध्ये आपण अशा प्रकारची ही शेती केलेली आहे. आता भरपूर जणांचे प्रश्न आलते की आपल्या कपाशी पिकाला धोका होईल का, याच्यामुळे कपाशी पिकावर काही नुकसान होईल का. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आता आपला संपूर्ण शेती कशा प्रकारे दिसते. दोन्ही पीक चांगल्या प्रकारे आहे. हे पाहू शकता, कपाशीचं पीकसुद्धा चांगलं आहे आणि मुगाचं पीकसुद्धा चांगल्या प्रकारे आहे. तर मंडळी, आता जसं पर्यंत कपाशीचं पीकसुद्धा तुम्ही मोठं होत जाते आणि मुगाचं पीकसुद्धा तुम्ही पाहताय कशा पद्धतीचं आहे. तर आता मुगाच्या पिकाला तुम्ही पाहू शकता, आता शेंगा लागलेलं आहे, काही फुलं लागत आहे. साधारणतः आपल्या हे पीक जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आत आता आपल्या शेतातून निघून जाणार आहे. म्हणजे 1 महिन्यामध्ये आपलं मुगाचं पीक आपल्या शेतातून काढणं होणार आहे आणि फक्त त्यानंतर कपाशीचं पीकच आपल्या शेतामध्ये राहणार आहे. म्हणजे कपाशीचं पीक त्यानंतर मुगाचं पीक केल्यानंतर आपलं चांगल्या प्रकारे आणखी मस्त होईल. कारण मुगाचं काढल्याच्या नंतर त्याला काहीच साईड इफेक्ट होत नाही. कारण जोपर्यंत आपलं कपाशीचं पीक मोठं होत नाही तोपर्यंत आपलं मुगाचं पीक तर निघून जातं आणि जशी कपाशी पिकाला जागा लागते तसं ते नंतर वाढत जातं. म्हणजेच मुगा पिकामुळं कपाशी पिकाला काहीही धोका नाही आणि आपलं एका पिकासोबत डबल पीक निघून दोन्ही पिकं हे चांगल्या प्रकारे निघून जाते. म्हणजे एका पिकात आपला शेतीचा खर्च आणि त्याला लागलेला खर्चसुद्धा निघून जातो आणि आपल्याला कपाशीचं पीक हे निव्वळ नफा म्हणून राहतं. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं हे पीक आलेलं आहे. तर कसं वाटलं आहे मंडळी आपलं हे जुगाड आणि कशा प्रकारचं आलेलं आपलं कपाशीचं पीक आणि मुगाचं पीक, आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. कारण आम्ही जे आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ ते तुम्हाला अगोदर पाहता येतील.